नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. सोशल मीडिया असेल, फेसबुकद्वारे किंवा इंस्टाग्रामद्वारे एखाद्या अनोळखी व्यक्तीद्वारे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि अशा अनोळखी मित्रासोबत मैत्री करून तुम्हाला लाखो रुपयाचा भुर्दंड बसला आहे का? किंवा भुर्दंड बसल्याचे अशा अनेक केसेस आता समोर येत आहेत. तर सायबर क्राईम आणि त्या संदर्भातील सोशल मीडियाद्वारे कशा प्रकारे फसवणूक केली जाते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्मार्टफोनचा अतिवापर आणि असंख्य व्यक्तीच्या हाती आता स्मार्टफोन आलेला आहे, परंतु स्मार्टफोनद्वारे कशा प्रकारे फ्रॉड होतो किंवा फसवणूक केली जाते हे या व्यक्तींना माहीत नसते, जो मोबाईल वापरतो. आणि आता जर आपण बघितलं आहे तर मोबाईलचा जो वापर आहे हा किंवा त्यातल्या त्यात स्मार्टफोनचा वापर हा अति झाला आहे, कारण तो एक स्वस्त किमतीत मिळतो. आणि मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये मागच्या वर्षी 200 कोटी आणि ह्या वर्षी 1200 कोटी रुपयाचा फ्रॉड सायबर क्राईमच्या माध्यमातून झाला आहे. तर फेसबुकच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर तुमची त्याची मैत्री वाढत जाते. मैत्रीचे रूपांतर कधी कधी प्रेमातही होते आणि पुढे ते लग्नापर्यंत देखील जाते. आणि फेसबुकच्या माध्यमातून ओळख करताना ती व्यक्ती काय करते की मी अमेरिकेला राहते, मी लंडनला राहते, मी IT कंपनीत आहे, मला चांगला पगार आहे, किंवा त्याची जी लाईफस्टाईल आहे ती अशी उच्चभ्रू लक्झरियस असल्याची तो एक भासवतो. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल. आणि मग त्या माध्यमातून तो व्यक्ती असेल किंवा ती स्त्री असेल, आता बऱ्याच वेळा असंही आढळले की खोट्या प्रोफाईल फोटो देखील लावले जातात. परंतु या माध्यमातून ओळख झाल्यानंतर तुमची मैत्री ही अधिक घट्ट होत जाते. आणि जर स्त्री पुरुष जर असेल तर मग त्यांचं लग्नापर्यंत जातं, किंवा मी तुला भारतामध्ये भेटायला येईल, तुला मी अनेक गिफ्ट पाठवेल, अशा प्रकारे एकमेकांना ते आश्वासन देत असतात. आणि मग व्हिडिओ कॉलद्वारे असे भासवतात की बघ हा मी iPhone घेतला आहे, किंवा ही हेअरिंग आहे, किंवा हे डायमंडचा नेकलेस आहे, हा मी तुझ्यासाठी घेतला आहे आणि मी तुला मी कुरिअरच्या माध्यमातून तुला मी तो भारतात पाठवणार आहे. आणि 2 दिवसात त्याचाच फोन होतो की जो कस्टम अधिकारी आहे त्यांनी तो मोबाईल फोन किंवा ते जे पाठवलेलं गिफ्ट आहे ते पकडलं आहे आणि तो तिथे काहीतरी दंड म्हणतोय किंवा केस करण्याचं म्हणतोय, तर तू त्याच्याशी संपर्क साध आणि योग्य ते त्याच्याशी बोलणं कर. आणि मग 2 दिवसानंतर असं लक्षात येतं की त्यांच्यातलाच एक जो फसवणूक करणार असतो त्यात खोटा कस्टम ऑफिसर म्हणून फोन करतो. आणि फोन केल्यानंतर तो सांगतो की मी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल, केस दाखल करेल, तुमच्या नावाने पार्सल आलं आहे, या पार्सलमध्ये ड्रग्स आहे, किंवा असं काहीतरी भीती दाखवून तो तुम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची हे करेल. आणि मग तुम्ही असे देखील तुम्हाला सांगेल की काही दंड आहे तो भरून किंवा काही 50-60 हजार लाख रुपये तुम्ही भरा आणि तुमचा माल घेऊन जा. अशा प्रकारे एक परिस्थिती तयार केली जाते आणि आपण मग त्याला ते पैसे आपण पाठवतो आणि नंतर कळतं की आपला अशा प्रकारे फ्रॉड झालेला आहे. आणि अशा प्रकारे अनेक व्यक्तींसोबत फ्रॉड केले गेले आहे. आता सायबर क्राईमचे जर आपण बघितलं तर वेगवेगळे प्रकार आहे. तर त्यातला जो हा एक प्रकार आहे तर तो त्या प्रकाराला जर अशा प्रकारे जर तुमच्याशी अनोळखी व्यक्तीने मैत्री करण्याची प्रयत्न केला किंवा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर तुम्ही त्याला डिलीट करा, किंवा त्याची कुठलीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार करू नका आणि तुमचा जो होणारी जी फसवणूक आहे ती तुम्ही टाळा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.